आशा आणि सुपरवायझर्स महिलांचा 22 दिवसाचा संप संपल्यानंतर या संपावरील जी अनुत्तरित प्रश्नांची मालिका आहे ती अजून सर्वांच्या मनातून गेलेली नाही। उदाहरणार्थ GR कधी निघणार ही एक चिंता गटप्रवर्तक महिलांना सतत सतावत आहे। परंतु या GR ची गटप्रवर्तकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण आता दिवाळी सुरू आहे। या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही, दुसऱ्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि तो GR निघेल। प्रश्न GR कधी निघणार आहे याचा नसून ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्याची एकदा उजळणी आपण सर्वांनी करणं आवश्यक आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत धीरज कुमार यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सर्व त्यांचे लाभ द्यावं म्हणून जो रिपोर्ट पाठवून दिलेला आहे त्या रिपोर्टची प्रत आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आपल्याला करायला लागणार आहे की ते दिल्लीला पत्र गेल्यानंतर या वर्षीचा जो PIP तयार होईल त्या PIP मधून याची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे। अन्यथा PIP मध्ये जर ही बाब घातली नाही तर परत आणि एक वर्षभर वाट थांबावं लागेल। त्यामुळे आपल्याला जे काम करायचे इथून कामाला आता सुरुवात होणार आहे। म्हणून कंत्राटीकरणाच्या बद्दलचा जो मुद्दा आहे तो त्यांनी या महाराष्ट्र शासनाने तशी शिफारस करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला ते ताबडतोबीने या बाबतीमध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे। दुसऱ्या आठवड्यानंतर GR निघाल्यानंतर याबाबतचं एक स्वतंत्र निवेदन तयार करून त्यांना द्यावं लागेल आणि याबद्दलची प्रक्रिया त्यांनी पूर्ण करावी असं त्यांना सांगावं लागेल। हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की आज आपण पाहतोय की अशा सुपरवायझर्स यांनी संप केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये इतर कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा संप करायला सुरुवात केली, आंदोलन करायला सुरुवात केली। याचा अर्थ असा आहे की जे सर्व पूर्ण कंत्राटी कर्मचारी आहेत ज्यांना सरकारने ठरवून दिलेले लाभ मिळतात त्यांच्या समोर सुद्धा समायोजनचा प्रश्न आहे आणि त्यांचं सर्वांचं समायोजन होणार नाही अशी भीती त्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे समायोजनचा लढा जो आहे तो सुरू आहे। अर्थात आपला यातला दुसरा प्रश्न असा आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना जे ऑर्डर्स सेवा सक्ती घालून दिलेले आहेत तशाच ऑर्डर्स गटप्रवर्तक महिलांना सुद्धा दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही फरक नाही। म्हणून आपण मंत्री महोदय यांनी प्रश्न असा विचारला की जरी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच गटप्रवर्तक महिलांच्या ऑर्डर्स असल्या तरी सुद्धा नेमणूक करताना जी जाहिरात दिली जाते त्याच्यामध्ये फरक आहे आणि तो फरक असल्यामुळे मी तुम्हाला कंत्राटीचा दर्जा देणार नाही असं श्री तानाजी सावंत यांनी बैठकीमध्ये 1 तारखेला सांगितलं। त्यामुळे आपण ताबडतोबीने त्याबद्दलचे पुरावे गोळा करून काही सुपरवाइज महिलांनी कष्टाने आणि ह्याचा जाब विचारण्यासाठी आपण मुंबईला 3 तारखेला गेलो। त्या ठिकाणी त्यांना आपण स्पष्टपणे सांगितलं की कुठे फरक आहे दाखवा आणि जोपर्यंत तुम्ही फरक आम्हाला समजावून सांगणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। तर त्यानुसार त्यानंतर 2 वाजता मीटिंग होती। मीटिंगमध्ये अशी शिफारस करावी कंत्राटीकरण मिळण्यासाठीचा विषय झाला आणि 5 वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहाय्यक संचालकांनी काही गटप्रवर्तक व मला त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की हा विषय आम्ही मांडलेला आहे आणि तो आज चर्चेत झालेला असल्यामुळे की तुम्ही आजचं जे उपोषण आहे ते थांबवावं किंवा ठिय्या आंदोलन थांबवावं असं त्यांनी आपल्याला सांगितलं। त्यांनी आपल्याला तोपर्यंत आपण 8व्या मजल्यावर सर्वजण बसलेलो होतो तर त्याने खाली आपल्याला हॉल उघडून दिला आणि अशा पद्धतीने त्या प्रश्नामध्ये तो प्रश्न लावून धरण्यामध्ये आणि हे ठिय्या आंदोलन सुरू असताना धीरज कुमार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी ही तीव्रता या प्रश्नांची त्यांना लक्षात आली म्हणून तर त्यांनी पत्र तयार करून ताबडतोबीने दिल्लीला पाठवून दिलेलं आहे। तर हे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत। खरं म्हणजे याचा GRशी निघण्याशी काही संबंध नाही। संबंध जो आहे तो महाराष्ट्र शासनाने कंत्राटीकरण करण्याच्या संदर्भातली तांत्रिक दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये भारत सरकारकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे याबद्दलची मागणी करायला पाहिजे। तर ती करण्यासाठीची तयारी आपल्याला करावी लागेल। दुसरा मुद्दा असा आहे की 1 तारखेला मंत्री महोदय यांनी 6200 रुपये गटप्रवर्तकांना वाढवून देण्याबद्दलची घोषणा केली। त्याबद्दल काही ऐकून घेण्याची त्यांची तयारी नव्हती। त्यानंतर आम्ही त्या अभियान संचालक यांना सांगितलं की सुपरवायझर्स महिलांना
6,200 वाढ आणि गटप्रवर्तकांना 7,000 रुपये वाढ हे चुकीचं आहे. यात दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप केला आणि मुख्यमंत्र्यांनी 10,000 रुपयाची शिफारस मंत्रिमंडळाकडे गटप्रवर्तकांना देण्याबाबत केलेली आहे असं अव्वर मुख्य सचिव जे आहेत मिलिंद म्हैसकर यांनी आम्हाला 8 तारखेला शिष्टमंडळामध्ये बोलवून घेऊन सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही याबद्दलचा जो निकाल आहे तो 15 दिवसामध्ये आपल्या हातात येणार आहे. तर आता आपल्या समोर जे प्रश्न आहेत 3 आणखीन एक नव्याने प्रश्न तयार झालेला आहे. एक प्रश्न असा आहे की समायोजनासाठी कंत्राटीकरण पूर्ण झालं पाहिजे. कंत्राटीकरण झाल्यानंतर दुसरा मुद्दा असा येतो की महाराष्ट्रातल्या सर्व अशा सुपरवायझर आहेत त्यांची एक प्रतीक्षा यादी निर्माण करावी लागेल इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट प्रमाणे आणि त्यानुसारच ते समायोजनचं प्रक्रिया पूर्ण होईल. तर त्याच्या सुद्धा मागे लागावं लागेल. आणि दुसरं असं आहे की त्यांनी समायोजन करण्यासाठी गटप्रवर्तक महिलांची कामाला लागलेली तारख धरली पाहिजे. आजच्या तारखेपासून पुढे आम्ही समायोजन करू हे चालणार नाही. आणि आता समायोजनासाठी प्रचंड रस्सीखेच चालू आहे, स्पर्धा सुरू आहे. इतरही कंत्राटी कर्मचारी त्याच्यामध्ये आहेत आणि सर्वांचं एकदम करण्याची सरकारची भूमिका नाही. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये 30% लोक घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे काय आम्हाला मान्य नाही. सर्व जे गटप्रवर्तक महिला आहेत त्यांना सेवाज्येष्ठता यादीप्रमाणे हा प्रश्न सुटला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तात्पुरतं समाधान देणाऱ्या बाबीकडे आपण लक्ष देऊन उपयोग नाही. उदाहरणार्थ GR निघले, GR त्यांना काढावाच लागेल. GR काढण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. पण त्याच्या पुढच्या गोष्टी ज्या मी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत याबद्दलचं आपल्याला चर्चा केली पाहिजे. व्हॉट्सअपवर चर्चा केली पाहिजे, त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये चर्चा केली पाहिजे किंवा इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअपवर काही मुद्दे टाकून त्याबद्दलची चर्चा सुद्धा केली पाहिजे. जी चर्चा ग्रुप्सवर करणं योग्य नाही अशी सुद्धा चर्चा ही करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपले मुख्य मुद्दे जे आहेत ते नक्की करायला पाहिजे. तर या दृष्टीने मी असं म्हटलं की पुढे काय करायला पाहिजे. तर हे समोरचे आपल्या मुद्दे आहेत आणि हे मुद्दे असल्यामुळे की एक एक टप्प्याच्या बाबतीमध्ये आपण जागरूक असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. आणि या संपामध्ये आपण ज्या प्रसार माध्यमांचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे, व्हॉट्सअप असो किंवा यूट्यूब असो, त्याचा वापर आपल्याला आणखीन वाढवावा लागेल. कारण संपूर्ण राज्यव्यापी एक संधपणा असणे, अशा सुपरवायझर्सशी संवाद असणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडवाव्या लागतील. आणि बऱ्याच गोष्टी या महाराष्ट्रामध्ये या संपामध्ये गटप्रवर्तक महिलांनी स्वतःहून त्या पुढे नेलेल्या आहेत. त्यामुळे मी व्हॉट्सअप ग्रुपवर अशी एक प्रतिक्रिया दिली होती की खरा संप यशस्वी ह्या अशा सुपरवायझर्स आणि आशांनी मिळून केलेले आहे. त्याचे जे आम्ही प्रतिनिधी आहोत ते निमित्त मात्र आहोत. तर यापुढे ही प्रक्रिया आणखी मजबूत करण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही संघटनांचे सभासद असणं आवश्यक आहे. आणि ही चर्चा ऑनलाईन चर्चा असेल, झूम मीटिंगमधली चर्चा असेल किंवा इतर चर्चा असेल ती विकसित करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी शंकर पुजारी, माझ्या नावाचं हे यूट्यूब चॅनल आहे. आपण सर्वांनी ते सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लाईक करा, फॉरवर्ड करा आणि या पद्धतीने अशा पद्धतीनं करणं हे आपली चळवळ विकसित होण्याचा सुद्धा एक मार्ग आहे आणि तो आपण करावा अशी विनंती आहे. शेवटी आपल्याला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण दिवाळीमध्ये शांत राहू आणि दिवाळी संपल्यानंतर ही मी सांगितलेल्या प्रक्रिया आपण पुढे सुरू करायला पाहिजेत. एवढे बोलून मी आत्ताचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.